नागपूर शहरात अन्नधान्य तस्करीचा मोठा प्रकार उघड झाला असून या तस्करी विरोधात अन्नधान्य विभागाने मोठी कारवाई केली आहे। अन्नधान्य वितरण अधिकारी विनोद काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाभार्थ्यांकडून, समाजसेवकांकडून तसेच दुकानदारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की काही तस्कर लाभार्थ्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून धान्य खरेदी करतात व त्याचा मोठा साठा करून तो काळ्या बाजारात विकला जातो। या तक्रारींच्या अनुषंगाने अन्नधान्य विभागाने 3 ठिकाणी छापे टाकले। मेडिकल झोनमध्ये 200 पोती धान्य जप्त करण्यात आले। ताजबाग आणि इतवारी झोनमध्ये अनुक्रमे 127 आणि 5 पोती सापडली। टेका झोनमध्ये सर्वात मोठा साठा म्हणजे तब्बल 552 पोती पकडण्यात आली आहेत। या कारवाईत परिमंडळ अधिकारी वैभव खैरकर तसेच टेका झोनच्या अधिकाऱ्या शिल्पा दरेकर यांचा मोलाचा सहभाग होता। जप्त केलेले सर्व धान्य सध्या विभागाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले आणि या संदर्भातील चौकशी सुरू आहे। छाप्यावेळी आढळलेल्या दस्तऐवजांमधून 25 ते 30 ई-रिक्षांचे नंबर मिळाले असून धान्य गोळा करण्यासाठी त्यांचा वापर झाल्याचे संकेत आहेत। अशा पद्धतीच्या तक्रारी रास्तभाव दुकानदारांकडून, लाभार्थ्यांकडून आणि काही समाजसेवकांकडून आमच्याकडपर्यंत प्राप्त झाल्या होत्या की धान्याची तस्करी होत आहे। तर लाभार्थ्यांना जे धान्य वितरित केले जाते रास्तभाव दुकानातून, हे तस्कर जे आहेत हे त्या लाभार्थ्यांना काही पैशाचं आमिष देऊन, जास्त पैशाचं हे दाखवून हे धान्य त्यांच्याकडून खरेदी करून घेतात आणि असा एकत्रित मोठा साठा एकत्रित गोळा करून हे बाहेर कुठेतरी याची विक्री करतात अशा सूचना आम्हाला प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही 3 ठिकाणी छापे टाकलेले आहे। एक मेडिकल झोनमध्ये 200 पोते आम्ही हा साठा बडा ताजबाग या एरियात पकडलेला आहे। त्यानंतर इतवारी झोनच्या एरियामध्ये 127 पोते हे पाचपावली या भागामध्ये पकडण्यात आलेले आहेत। त्या परिमंडळ अधिकारी वैभव खैरकर यांनी ही कारवाई केली। त्यानंतर टेका झोनचा जो एरिया आहे त्यामध्ये 552 पोते हे टेका झोनच्या ज्या परिमंडळ अधिकारी आहेत शिल्पा दरेकर मॅडम यांच्याच वतीने ती कारवाई करण्यात आली। अशा पद्धतीचं जे धान्य पकडलं गेलेलं आहे ते सध्या आमच्या गोडाऊनमध्ये जमा करण्यात आलेलं आहे आणि आम्ही लाभार्थ्यांना तर त्याची कसून चौकशी सुरू आहे की हे धान्य त्यांच्याकडपर्यंत कोणाकडून पोचलेलं आहे। पण एकंदरीत ज्यावेळेस हा छापा टाकला गेला त्यावेळेस तिथे जे दस्तावेज सापडले त्याच्या पाहणीवरून असं लक्षात येतं की ई-रिक्षाचे नंबर्स तिथे दिसले। ई-रिक्षाकडून किती धान्य त्यांनी गोळा केलं हे त्याच्यातून आकडे दिसून आले आणि असे 25-30 ई-रिक्षाचे नंबर त्या ठिकाणी आम्हाला तिथे एका कागदावर मिळाले। तर अशा पद्धतीने लाभार्थ्यांना, नागपूर शहरातल्या पात्र लाभार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला शासनाच्या वतीने फोर्टिफाईड राईस मिक्स करून तांदूळ तुमच्यापर्यंत पुरवला जातो, ज्याच्यामुळे कुपोषण वगैरे ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत शरीरातल्या जे दोष आहेत ते दूर होतात। 12 प्रकारचे विटॅमिन्स त्यामध्ये आहेत। फोलिक ॲसिड आहे, झिनिक आहे, विटॅमिन 12 आहे, विटॅमिन ए आहे, विटॅमिन B2 आहे, अशा पद्धती आयरनसुद्धा आहे। अशा पद्धतीचे सगळे विटॅमिन्स त्या तांदूळामध्ये मिक्स करून तो तांदूळ तुमच्यापर्यंत शासनाच्या वतीने पुरवला जात आहे। तर माझी विनंती आहे सगळं पात्र लाभार्थ्यांना की तो तांदूळ तुम्ही कुठल्याही परिस्थितीत विकू नये किंवा त्याचा कोणालाही किती आमिष दिलं तरी तुम्हाला तो विकू नये। तो तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारात घ्यायचा आहे। त्याच्यामुळे तुमचं आरोग्य सुधारेल, पोरांचं आरोग्य सुधारेल। हा जो उपक्रम आहे हा केंद्र शासनाचा उपक्रम आहे। त्याच्यामुळे कोणीही लाभार्थ्यांनी ते धान्य विकू नये अशी मी सगळ्या पात्र लाभार्थ्यांना माझी विनंती राहील।